Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग एक फ्रेश न्यू चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. हा फ्रेश चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आले आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय अगदी डिटेल मध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर केली. त्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट बघितला डायरेक्ट प्रपोर्शन वरती आणि आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक इथे कव्हर करणार आहोत. सो स्टुडंट, व्हॉट इज इनवर्स प्रपोर्शन? व्यस्त प्रमाण म्हणजे काय, इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय, हे सगळं डिटेल मध्ये आज तुम्हाला मी इथे क्लिअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 64 वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. खूप सारे एक्झाम्पल्स दिले 64 आणि 65 वरती. मग हे एक्झाम्पल कशासाठी दिलेले आहे तर तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशनची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, डायरेक्ट प्रपोर्शनची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एक्झाम्पल सगळे दिलेले आहे. सो विच आर दॅट एक्झाम्पल? लेट्स सी. सम व्हॉलंटियर बघा तुमच्या पेज नंबर 64 वरती हे एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसेल. या पद्धतीने तुम्हाला पेज पण दिसत आहे. सम व्हॉलंटियर्स आर गॅदर टू डिग अप पिट्स. म्हणजे काही स्वयंसेवक एकत्र झाले कशासाठी? खड्डा खोदण्यासाठी. तुम्ही बघा कॅम्प, एनसीसी कॅम्पला वगैरे गेलेले असाल, तिथे कुठल्याही खेड्यामध्ये जाऊन किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन काय करायचे असते, स्वच्छता करायची असते, वृक्षारोपण करायचं असतं. त्या पद्धतीने हे व्हॉलंटियर्स काय झाले, एकत्र जमलेले आहे. फॉर फ्री ट्री प्लांटेशन वन व्हॉलंटियर पिट वन इन अ वन अ डे. म्हणजे एक व्हॉलंटियर एका दिवसाला एक खड्डा खोदतो. तर त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. सो एक व्हॉलंटियर एका दिवसाला एक खड्डा खोदतो. तर तिथे 15 व्हॉलंटियर्स किती खड्डे खोदतील जर त्यांनी 90 दिवस काम केले. ठीक आहे. सो आपण हे काढणार आहोत कॅल्क्युलेशन. हे एक्झाम्पल द्वारे आपण इनवर्स प्रपोर्शन काय आहे हे छानपैकी क्लिअर करणार आहोत. सो स्टुडंट, दॅट व्हॉलंटियर्स हॅव टू डिग 90 पिट्स. म्हणजे 90 खड्डे खोदायचे आहे. मग आता 15 व्हॉलंटियर्स, समजा 15 व्हॉलंटियर्सने मिळून हे खड्डे खोदले. किती? 90 आपल्याला पिट्स खोदायचे आहेत. 15 व्हॉलंटियर. मग किती दिवस लागणार आहे तुम्हाला? नंबर ऑफ डेज 15 1 जा 15. 15 हाऊ मेनी जा 90? 15 6 जा 15 सक 90. सो 6 डेज. 15 जर स्वयंसेवकांनी मिळून काम केलं तर त्यांना 6 दिवस लागणार आहे. तेच जर तुम्ही 10 व्हॉलंटियर्स घेतले तर काय होणार आहे बाळांनो? 15 म्हणजे माणसांची संख्या वाढली, डेजची संख्या काय होणार आहे? कमी. मग आता इथे माणसांची संख्या कमी झालेली आहे. मग आता पुढे काय परिणाम दिसतोय बघा. मग 90 डिवायडेड बाय आपण जर 10 केलं, 10 1 जा 10, 10 9 जा 90. 9 डेज लागणार आहे. म्हणजे त्यांची डेजची संख्या काय होते? वाढते. मग आता इथे मागच्या एक्झाम्पल सारखं नाही, समप्रमाणासारखं म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन सारखं नाहीये. तिथे काय होतं? पहिली क्वांटिटी वाढली, दुसरी पण वाढते. दुसरी क्वांटिटी कमी झाली, पहिली पण कमी होते. अशा पद्धतीने होते. पण इथे तुमच्या असं लक्षात येतंय का? इथे व्हॉलंटियर्सची संख्या वाढली, डेजची संख्या कमी झाली. इथे व्हॉलंटियर्सची संख्या कमी झाली, डेजची संख्या काय झाली? वाढली. म्हणजे काय आहे? इथे ताळमेळ बसत नाहीये. मीन्स वन क्वांटिटी इज इनक्रीजेस, अनदर रिलेटेड क्वांटिटी इज डिक्रीजेस. इफ फर्स्ट अनदर रिलेटेड क्वांटिटी इज डिक्रीजेस, द फर्स्ट क्वांटिटी इज इनक्रीजेस. म्हणजे एक बाब वाढली की दुसरी कमी होते, दुसरी बाब वाढली की पहिली कमी होत असते. मग ह्या प्रकारचं जे व्हेरिएशन असतं, या प्रकारच्या व्हेरिएशनला आपण काय म्हणत असतो? इनवर्स व्हेरिएशन. व्हॉट डू यू कॉल इट? इज इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे व्यस्त प्रमाण. हे कसलं एक्झाम्पल आहे तुमचं? व्यस्त प्रमाणाचं इथे उदाहरण आहे. सो आय थिंक माणसांची संख्या बघा, आपण खड्डा खोदण्यासाठी माणसांची संख्या वाढवली तर आपल्याला दिवस हे कमी लागतील. माणसांची संख्या कमी केली तर आपल्याला दिवस हे जास्त लागणार आहे. सो अशा पद्धतीचे जे उदाहरणं असतात त्याला म्हणणार आहोत आपण व्यस्त प्रमाणाचे, म्हणजे इनवर्स व्हेरिएशनचे, इनवर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल. सो स्टुडंट, लेट्स सी सम मोर एक्झाम्पल फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. सो ऑन पेज नंबर 64 वरती अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दिसते तुम्हाला पेज नंबर 64. सुधाचं एक्झाम्पल आहे. सुधा हॅज टू सॉल्व 48 प्रॉब्लेम्स इन अ प्रॉब्लेम सेट. म्हणजे एक उदाहरण संग्रह आहे, एक प्रॅक्टिस सेट आहे. त्याच्यातले 48 उदाहरणं काय करायचे? तिला सोडवायचे आहे. मग आता काय केलं तिने? इफ ही सॉल्व वन प्रॉब्लेम इन वन डे. एक दिवशी तिने एक जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर तिला किती लागणार आहे? 48 डेज. एक दिवशी एक उदाहरण सोडवलं तर तिला किती लागणार आहे? 48 दिवस इथे लागणार आहे. सपोज ही सॉल्व 8 प्रॉब्लेम्स
एक प्रॉब्लेम म्हणजे 8 प्रॉब्लेम्स तिने एका दिवसात 8 उदाहरणं सोडवले तर तिला किती लागतील? 48 प्रॉब्लेम्स आहे ना, 48 उदाहरणं सोडवायला तिला किती दिवस लागतील? 48 भागिले 8. सो 8 1 जा 8, 8 6 जा 48, 8 सा 48, 6 डेज किती लागणार आहे? 6 डेज तिला लागणार आहे. त्याच पद्धतीने तिने जर ही प्रॉब्लेमची संख्या वाढवली, समजा तिने एका दिवसाला तिने 12 प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह केले, समजा 48 डिवायडेड बाय 12, मग किती दिवस लागतील? 4, 12 1 जा 12, 12 4 जा 48, सो 4 डेज इकडे तिला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या उदाहरणावरून असं लक्षात येईल की सुधाने एक दिवशी एक प्रॉब्लेम सोडवला तर तिला 48 दिवस लागतील, तिने 8 उदाहरणं सोडवलं तर तिला 6 दिवस लागतील. म्हणजे आपण जसं प्रॉब्लेमची संख्या अभ्यास करण्याचं ती म्हणजे जी जास्त उदाहरणं सोडवते तर तिला कमी दिवस लागत आहे. परत तिने 8च्या ऐवजी 12 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तिला 4च दिवस लागणार आहे. मग 12च्या ऐवजी तिने 24 प्रॉब्लेम केले तर किती दिवस लागतील ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पण इथे तुम्ही जर एक लक्षात घेतलं, या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट येत असते. 1 × 48 केलं तर तुमचं किती येतंय? 48 1 जा 48. त्यानंतर तुमचं इथे किती केलं आपण? इथे 8 प्रॉब्लेम्स तिने सॉल्व्ह केले तर किती? 8 × 6 किती आले तुमचे? 8 6 जा 48. त्यानंतर तिने 12 प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले, 12 × 4 केलं, किती येतं? 48. म्हणजे यांच्यामध्ये यांचं जे प्रोडक्ट असतं इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये त्यांचा जो गुणाकार असतो तो 48 48 48 किंवा काही जो असेल तो कॉन्स्टंट येत असतो. प्रोडक्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट इन अ इन्व्हर्स प्रपोर्शन. ओके, सो आय थिंक इन्व्हर्स प्रपोर्शनची सुधाच्या एक्झाम्पल वरून तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. उदाहरणांची संख्या तिने वाढवली तर तिला दिवस हे कमी लागणार आहे, उदाहरणांची संख्या तिने कमी केली तर तिला जास्त दिवस अभ्यास करावा लागणार आहे. एवढं सोपं सिंपल आहे इन्व्हर्स प्रपोर्शन. एक वाढलं की दुसरं कमी होतं, दुसरं कमी झालं की पहिलं वाढतं. ओके, लेट्स सी सम मोर एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक. सो स्टुडंट, वन मोर एक्झाम्पल ऑन पेज नंबर 65. तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 65 वरती हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते पण आपण समजून घेऊया. सो व्हॉट इज द एक्झाम्पल? 15 वर्कर्स टेक 8 hours टू कम्प्लीट टू बिल्ड अ वॉल. म्हणजे एक मोठी भिंत बांधायची आहे. ही भिंत बांधण्यासाठी 15 मजुरांना 8 तास लागतात. रोज 8 तास केलं म्हणजे 15 मजूर 8 तासामध्ये ते काम कम्प्लीट करतात. हाऊ मेनी आवर्स विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट 12 वर्कर्स. म्हणजे असे 12 मजुरांनी जर काम केलं तर ती भिंत किती दिवसात पूर्ण होणार आहे ते आपल्याला इथे काय करायचंय? फाइंड करायचं आहे. पुस्तकात तुमचं एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे. मग आता तुमच्या एक लक्षात येईल की ऍज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस, जसं मजुरांची संख्या वाढली तर कामांचे तास काय होणार आहे? कमी कमी दिवसात ते काम कंप्लीट होणार आहे. ऍज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द नंबर ऑफ आवर्स गेट रिड्युसेस. ऍज द नंबर ऑफ वर्कर्स रिड्युसेस द नंबर ऑफ आवर इन्क्रीजेस. मजुरांची संख्या वाढली, तास कमी झाले, मजुरांची संख्या कमी झाली, तास वाढले. हे साधं सोपं इथे लॉजिक आहे. मग आता 12 मजूर किती तासांमध्ये हे काम करतील? मग आपण काय करणार? नेहमीप्रमाणे 12 workers complete the work in X hour. नेहमीप्रमाणे काही फाइंड करायचं आपण X मांडणार आहोत. X hour मध्ये कंप्लीट करतील असं मानूया. मग आता 15 वर्कर्स किती तासामध्ये करतायत? 15 वर्कर्स, एक्झाम्पल दिसते, वर्कर्स कंप्लीट द वर्क किती तासांमध्ये करतायत? इन हाऊ मेनी आवर्स? 8 hours मध्ये, 8 तासांमध्ये हे कंप्लीट करताय. आणि आता काय करायचं? इथे मांडणी करायची. पण मांडणी ही डायरेक्ट प्रपोर्शन सारखी करायची नाहीये. मग आता साधं सोपं आहे. 12 वर्कर्स किती तासांमध्ये? X तासांमध्ये. तर 15 वर्कर्स किती? 8 hours मध्ये. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये अपॉनच्या फॉर्म मध्ये मांडणी करत होतो. पण इथे काय करायचं? प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो, त्यांचा गुणाकार जो काय असतो कॉन्स्टंट असतो, म्हणून अशी मांडणी करायची. 12 × X 15 × 8. मग आता X ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? 15 × 8. हा 12 इकडे काय आहे तुमचा? मल्टिप्लायला आहे, तिकडे जाताना डिवाइडला जाईल. मग आता इथे भाग देणार आहोत आपण. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 2 8, 4 3 12. या 3 ने परत 15 ला भाग जातोय. 3 1 जा 3, 3 5 जा 15. मग इथे X च्या ठिकाणी काय राहिलं? X इज इक्वल टू 5 × 2. म्हणजे X इज इक्वल टू 5 2 जा 10. म्हणजे X किती आले आपले? 10 आलेले आहे. 10 hours. म्हणजे 12 मजूर ते काम करण्यासाठी त्यांना लागणार आहे 10 hours. ओके, सो आपण लास्टला हे लिहू शकतो 12 वर्कर्स
12 मजूर हे काम 10 तासामध्ये कंप्लीट करतील. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, समजा आपण इथे लिहून घेतलं नंबर ऑफ वर्कर्स आणि इथे लिहिलं आवर्स. मग आता इथे जर आपण कम्पेअर केलं, अशा पद्धतीने एक मी टेबल बनवला आणि इथे कम्पेअर केलं, तर तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ वर्कर्स, मजुरांची संख्या किती आहे 12, किती लागले 10 तास. तिथेच मजुरांची संख्या किती आहे 15, लागले किती 8 तास. मग तुमच्या असं लक्षात येतंय का, इथे मजुरांची संख्या कमी झाली आहे, तास वाढलेले आहे. मजुरांची संख्या वाढली आहे, तास काय झाले तिथे कमी झालेले आहे. म्हणजे हे एकमेकांच्या काय आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. आणि अजून एक कॉन्स्टंट काय येते बघा, इथे अजून एक ऑब्झर्व करा तुम्ही, 12 × 10 120 येत आहे, 15 × 10 120. 120 दोघांचा कॉन्स्टंट किती येतोय 120. सो आय थिंक तुम्हाला इनव्हर्स प्रपोर्शन काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल. आता जर एक्झाम मध्ये तुम्हाला इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय याची जर डेफिनेशन विचारली तर ती कशा पद्धतीने लिहायची, चला फटाफट लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. सो स्टुडंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. जर एक्झाम मध्ये तुम्हाला इनव्हर्स व्हेरिएशनची व्यस्त प्रमाणाची व्याख्या विचारली तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात. वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इनक्रीजेस. एवढी मोठी व्याख्या बघून बिलकुल टेन्शन घेऊ नका, खूप सोपं आहे. वाक्य तेच रिपीट आहे. मागचं जी डायरेक्ट व्हेरिएशनची डेफिनेशन ती सेम तशीच आहे. वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इनक्रीजेस. एकाची व्हॅल्यू वाढली, एका पहिल्या राशीची किंमत वाढली. मराठीमध्ये पण सांगते, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी. द व्हॅल्यू ऑफ अनदर रिलेटेड क्वांटिटी डिक्रीजेस. दुसऱ्या राशीची किंमत काय होते कमी होते. एकाची वाढली दुसऱ्याची कमी होते. वेन द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस. जर पहिल्याची कमी झाली तर काय होत असते, द व्हॅल्यू ऑफ रिलेटेड क्वांटिटी इनक्रीजेस. द दुसऱ्याची वाढत असते. पहिल्याची वाढली दुसऱ्याची कमी झाली. मजुरांची संख्या वाढवली, कामाचे तास कमी झाले. मजुरांची संख्या कमी केली, कामाचे तास वाढले. सिंपल लॉजिक. ओके, त्या पद्धतीने व्हॅल्यू ऑफ रिलेटेड क्वांटिटी इनक्रीजेस. द प्रोडक्ट ऑफ टू रिलेटेड क्वांटिटीज रिमेन्स सेम. मग आता एक्झाम मध्ये एक फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला 100% विचारलं जातं की डायरेक्ट आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये नक्की मुख्य काय फरक आहे. तर डायरेक्ट जे तुमचं प्रपोर्शन असतं, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आपण जो रेशो घेत असतो 1/6, कुठल्याही याचा जो रेशो असतो, तो काय असतो कॉन्स्टंट येत असतो. ते मी तुम्हाला समजावलं आहे मागच्या. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय येत असतं, जो प्रोडक्ट आहे म्हणजे जो गुणाकार येत असतो. समजा एखाद्याचा गुणाकार 120, दुसऱ्याचा पण 120, तिसऱ्याचा पण 120. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये व्यस्त प्रमाणामध्ये काय असतो, गुणाकार, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. मग तुम्हाला विचारतील की इन विच प्रपोर्शन देर इज अ प्रोडक्ट कॉन्स्टंट. इन द इनव्हर्स प्रपोर्शन द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. दोन रिलेटेड प्रोडक्ट क्वांटिटीचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट. इन विच व्हेरिएशन और इन विच प्रपोर्शन द रेशो इज कॉन्स्टंट. इन अ डायरेक्ट प्रपोर्शन द रेशो इज अ कॉन्स्टंट. इन दिस वे दिस इज द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आय थिंक तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन याच्यामधला जो मुख्य फरक आहे तो आज इथे छानपैकी क्लिअर झाला असेल. अजून काही एक्झाम्पलद्वारे मी तुमचं इनव्हर्स व्हेरिएशन हे अजून डिटेलमध्ये क्लिअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मराठी माध्यमाच्या जे विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला याची व्याख्या लिहायची असेल तर पहिली जर राशी वाढली तर दुसऱ्या राशीची किंमत कमी होते. दुसरी राशी जर वाढली तर पहिल्या राशीची किंमत काय होत असते, कमी होत असते. आणि त्यांचा गुणाकार हा स्थिर असतो. या पद्धतीच्या प्रमाणाला व्यस्त प्रमाण असं म्हणतात. ही व्याख्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायची आहे. सो आय थिंक इनव्हर्स व्हेरिएशन ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. अजून तुम्हाला जर डायरेक्ट आणि इनव्हर्स व्हेरिएशन छानपैकी समजून घ्यायचं असेल तर बघत राहा आपल्या DS डिजिटल स्कूलचे व्हिडिओ असे नेहमीप्रमाणे. सो स्टुडंट, आता मी थांबते. बाय एव्हरीवन.